अचूक प्रमाणात आणि अगदी न बिघडणारे एकदम परफेक्ट असे खव्याचे मोदक बनवणार आहोत। तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये हे मोदक बनून तयार होतात आणि खायलाही खूपच अप्रतिम असे लागतात। तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर इथे आपल्याला सर्वात आधी खवा घ्यायचा आहे। तर खवा आपण घेतलेला आहे हा 250 ग्रॅम मी खवा घेतलेला आहे। तर हा रूम टेम्परेचरवर ठेवलेला आहे। जर फ्रीज मध्ये जर आपण ठेवलेला असेल तो जरा कडक राहतो। तर हा बघा जरा मऊसर झालेला आहे। तर अशा प्रकारेच आपल्याला खवा घ्यायचा आहे। तर हा 250 ग्रॅम आहे वजनी प्रमाणामध्ये, म्हणजेच पावशेर खवा मी घेतलेला आहे। तर आता आपल्याला खव्याचे जे मोदक आपण बनवणार आहोत ना, तर त्यामध्ये आपल्याला जास्त काही साहित्याची गरज लागत नाही आणि अगदी 10 मिनिटांमध्ये आपला हे मोदक तयार होतात। तर चला तर खवा आपण सर्वात आधी कढईमध्ये टाकायचा आहे। तर इथं गॅस मी चालू केलेला आहे पण एकदम बारीक ठेवलेला आहे। तर बारीक गॅसवरतीच आपल्याला हा खवा एकदम हे करून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी मी हाताने याला कुस्करून घेते, कारण कढई जास्त गरम नाही आहे म्हणून मी कढईमध्येच याला चांगलं मोकळा करून घेणार आहे हा खवा। तर अशा प्रकारे आपण चांगला मोकळा करून घ्यायचा आहे। आणि गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे हे मोदक तुम्हाला बनवायला खूपच सोपे आहेत। झटपट अगदी मोदक तुम्हाला बाजारातून आणण्यापेक्षा घरी बनवलेले अतिशय चविष्ट असे होतात। एकदम हलवाई जसे बाजारात विकतात तर त्याच प्रकारे आपण इथे बनवणार आहोत एकदम हलवाई स्टाईलमध्ये। तर आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून झालेलं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता। आता ह्याला एकदम बारीक गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। खवा आपल्याला बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे त्याचे आपण जे खडे तयार झालेले आहे ते मोडायचे आहे। तर इथे मी पळी घेतलेली आहे, त्याच्या साहाय्याने हे सर्व मिक्स करून घेणार आहे। एकदम असा तुम्ही बघू शकता हळूहळू ह्याचा पातळ असा एकदम खवा होणार आहे। तर अशा प्रकारेच खवा बघा एकदम मिसळून आला, बघा अशा प्रकारे मिसळून आला की पुढे यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। तर अशाच प्रकारे मिसळल्यावर इथं मी आता साधारण 6 चमचे साखर टाकलेली आहे। जो आपण पोहे खायचा चम्मच आहे तर त्याने टाकलेली आहे मी। तर जर वजनी प्रमाण जर म्हटलं ना तर आपण इथं 60 ग्रॅम साखर घ्यायची आहे 250 ग्रॅम खव्यासाठी। एकदम परफेक्ट प्रमाण आहे। जर तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर मग जेवढा आपण खवा घेतलेला आहे, समजा आपण 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे मग त्याला आपण एक 80 ग्रॅम पर्यंत साखर टाकू शकता। तर एकदम गोड आता मी बनवणार नाही, एकदम परफेक्ट असे बनवणार आहे, त्याच्यामुळे साखर हे प्रमाण एकदम बरोबर आहे। एक 60 ग्रॅम पर्यंत साखर लागते आणि वाटीने जर तुम्ही म्हटला तर तुम्हाला अर्धा वाटी साखर घ्यायची आहे। तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। साखर विरघळेपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं मिश्रण आपलं घट्टसर होत आलेलं आहे। आणि आता यामध्ये या स्टेपला मी इथे नाही का विलायची पावडर टाकलेली आहे। तर 1 चम्मच यामध्ये मी विलायची पावडर टाकलेली आहे। तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तर विलायची पावडर टाकताना कॅमेरा बंद पडला होता त्यामुळे मला इथे दाखवता आली नाही, पण 1 चम्मच विलायची पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि सेम अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर साधारण आपण साखर टाकल्यानंतर साखर विरघळल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटं अशाच प्रकारे याला चांगलं अशा प्रकारे घट्टसर होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आणि अजिबात खाली चिटकलेलं नाही, तुम्ही पाहू शकता। अशाच प्रकारे मी चांगलं त्याला हलवून मग हे केलेलं आहे। तर आता एका बाउलमध्ये ह्याला काढून घेणार आहे सर्व मिश्रण। तर आता हे बाउलमध्ये बघा सर्व अशा प्रकारे आपल्याला काढून ठेवायचं आहे। तर कढई गरम होती आणि त्याला चिटकून पुन्हा हलकसं करपलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला बाउलमध्ये काढून ठेवायचं आहे। तर सर्व मिश्रण काढून झालेलं आहे। तर आता हे सर्व मिश्रण आपण रूम टेम्परेचरवरती ठेवायचं आहे। ते फ्रीजमध्ये ठेवणार नाही मी ह्याला, तर झाकण ठेवून असंच आपण रूम टेम्परेचरवरती 1 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। तर 1 तास पूर्ण झाल्यानंतर आपण ह्याला ओपन करून पाहूया। तर साधारण बघा इथे 1 तास झालेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता 1 तासाने मिश्रण अशा प्रकारे झालेलं आहे। बघा छान असं झालेलं आहे। आता ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया आपण, सर्व सुटसुटीत करून घेऊया। हलकसं खालून ते जरा कोमट लागते, 1 तास झालेला आहे तरी। तर त्याला चांगलं मिक्स करून घेऊया। त्याला आता चांगला घट्टसरपणा आलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता चांगलं मिक्स करून घेतल्यावर ते थंड झालंय ना, त्याच्यामुळे एकदम थंड झालेलं आहे पूर्णपणे हे।
तर असंच मिश्रण आपल्याला हवं असणार आहे, कारण अजून जर आपण एखादा तासभर जर ते ठेवलं तर हलकंसं कडक होईल, मग ते हाताने आपल्याला अशा प्रकारे मोदकाचा आकार द्यायला जमणार नाही, मग आपल्याला सर्व साच्यानेच बनवायला लागतील। तर मला हाताने बनवायचे आहेत, त्यामुळे मी लगेच झटपट बनवायला घेतलेले आहे। तर तासाभरात जर हाताने बनवायचे असेल तर तासाभरात लगेच बनवायला घ्यायचं आहे। जर तुम्हाला साच्याने बनवायचे असेल तर तेव्हा तुम्ही कधीही बनवायला घेऊ शकता, 2 तास 3 तास 4 तास कधी बनवायला घेऊ शकता। तर इथे बघा अशा प्रकारे मोदकाचा आकार आपण तयार केलेला आहे। तर जेवढा पेढा असतो ना, तर पेढा एवढाच मी गोळा घेतलेला आहे आणि त्याला छान असा मोदकाचा आकार दिलेला आहे, इथे तुम्ही पाहू शकता। तर आता साच्याने बनवणार नाही, त्यामुळे हाताने ह्याला छान असा मोदकाच्या छान डिझाईन बनवूया आपण। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सुरी घेतलेली आहे, मी सुरीनेच ह्याला छान अशा रेषा पाडून घेणार आहे, म्हणजे आपला मोदक दिसायला खूपच छान वाटणार आहे आणि अजिबात वाटणार नाही की हा मोदक आपण हाताने केलेला आहे की साच्याने केलेला आहे, अजिबात ओळखता येत नाही। तर अशा प्रकारे सर्व रेषा पाडून घ्यायच्या आहे इथं। तर बघा इथं अशाच प्रकारे सर्व साईडने मोदकाला रेषा पाडून घ्यायच्या आहे आणि तुम्ही पाहू शकता आताच किती छान असा दिसत आहे। तर इथे बघा सर्व प्रकारे रेषा पाडून झालेल्या आहे आणि किती छान असा मोदक आपला तयार झालेला आहे। तर सेम सर्व मोदक आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहे। तर दुसऱ्या मोदकासाठी पण मी तेवढाच गोळा घेतलेला आहे आणि बाकीचे सर्व मोदक आपण अशाच प्रकारे बनवून घेणार आहोत। तर दुसरा मोदक पण मी बनवताना एक तुम्हाला दाखवते। तर अशाच प्रकारे आपल्याला बनवायचं आहे। तर आता आपण जे बनवायला घेतले आहे तर तुम्ही पाहू शकता अजिबात चिरबीर पडत नाही आणि छान असे तयार व्हायला लागले आहे। तर जसं मी प्रमाण सांगितले आहे त्या प्रमाणात बनवा, अजिबात तुमचं मिश्रण जे आहे अजिबात खराब होणार नाही किंवा कुठं चिरा पडणार नाहीत, छान असे मोदक तयार होतील। तर इथे बघा अशाच प्रकारे हा पण मोदक मी चांगल्यापैकी बनवला आहे, मस्त त्याला रेषा पाडत बघा अशा प्रकारे बघा दिसायला किती छान असा झालेला आहे। तर अशाच प्रकारे सर्व मोदक आपण बनवून घेऊया। बघा किती छान असा आकार आलेला आहे। तर अजिबात वाटत नाही की हा हाताने बनवलेला आहे, असं वाटतं की साच्यामधूनच बनवलेला आहे। असे सर्व मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत, खूप छान असे झालेले आहेत आणि अगदी झटपट होतात। जर गणपती बाप्पा आता जवळ आलेले आहेत आणि लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्यानिमित्त झटपट असं जर आपल्याला प्रसादासाठी गणपती बाप्पासाठी काय बनवायचं असेल तर लवकर तुम्ही हे खव्याचे झटपट बनवू शकता आणि अगदी कमी साहित्यामध्ये, याला जास्त साहित्यही लागत नाही आणि कमी वस्तूंमध्ये झटपट तयार होतात। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचे मोदक रेडी होऊन जातात, जास्त कष्ट लागत नाही त्याला, अगदी 10 मिनिटं म्हटले ना तरी पण हे मोदक सहज तयार होतात। तर अशा प्रकारे सर्व मोदक आपण बनवून घेतलेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला एखादा मोडून पण दाखवणार आहे, अगदी अप्रतिम असे झालेले आहेत आणि अजिबात वाटत नाही की हे आपण हाताने बनवलेले आहेत, मस्त असे डिझाईन छान आलेले आहेत आणि चवीलाही खूपच छान असे लागतात। तर इथे तुम्हाला बघा मी हे तोडून पण दाखवते। तर आतून तुम्ही बघू शकता छान असे दिसायला झालेले आहे, गरगरीत असे। तर चला, तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटलेली आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मोदकाच्या खूप साऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका।